नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सामान्य विज्ञान इयत्ता 7वी यामध्ये आज आपण पाठ क्रमांक 10 आपत्ती व्यवस्थापन या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहात। आपण या पाठामध्ये विविध आपत्तीविषयी माहिती घेतली। त्यामध्ये दुष्काळ असेल, महापूर असेल, वीज पडणे असेल किंवा ज्वालामुखी, सुनामी अशा अनेक आपत्तीविषयी माहिती घेतली। तसेच अशी आपत्ती आल्यानंतर आपण काय करायचं असतं हे देखील समजून घेतलं। मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा पाठ चांगल्या प्रकारे समजला असेल। तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। पहा संपूर्ण स्वाध्याय। प्रश्न पहिला, आमच्यातील वेगळे कोण आहे? अ दुष्काळ, भूकंप, ढगफुटी, रेल्वे अपघात। आता यामध्ये जर आपण पाहिलं तर सर्व नैसर्गिक आपत्ती आहे आणि रेल्वे अपघात ही मानवनिर्मित आपत्ती असते, त्यामुळे रेल्वे अपघात या ठिकाणी वेगळे असणार आहे। त्यानंतर आवर्षण, अतिवृष्टी, वादळे, सुनामी। यामध्ये आवर्षण आपलं उत्तर असणार आहे, कारण अतिवृष्टी, वादळे, सुनामी हे पावसाशी निगडीत असतात आणि आवर्षण हे दुष्काळाशी निगडीत आहे। त्यानंतर शिलारस, उष्ण चिखल, राख आणि टोळधाड। आपण जर पाहिलं तर शिलारस असेल, उष्ण चिखल असेल किंवा राख असेल हे ज्वालामुखीशी संबंधित आहेत आणि टोळधाड ही कीटकाशी संबंधित आहे, त्यामुळे टोळधाड या ठिकाणी वेगळं उत्तर असणार आहे। त्यानंतर पुढे आहे पिके वाहून जाणे, पिकावर कीड, ज्वालामुखी आणि पीक करपणे। या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे ज्वालामुखी, कारण इतर सर्व हे पिकाशी संबंधित आपल्या आपत्ती आहेत। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, सांगा पाहू या आपत्तीवर उपाय। यामध्ये पहिला आहे दुष्काळ। आता आपण याचं उत्तर लिहूया। पहा उत्तर, 1 पाण्याची नासाडी न करणे आणि असलेल्या पाण्याचा नियोजनपूर्वक वापर करणे। त्यानंतर 2 वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करणे। 3 स्थानिक पातळीवरील जलसंधारणाचे बांधून किंवा इतर उपायांनी योग्य नियोजन करणे। त्यानंतर पुढे आहे 4 वृक्षतोड थांबवून मोठ्या प्रमाणात जमिनी वृक्ष लागवडीखाली आणणे। आणि 5 जागतिक हवामान बदल होत आहे हे लक्षात घेऊन पाणी आणि अन्नपुरवठा यांचे नियोजन करणे। अशा प्रकारे आपण दुष्काळ या आपत्तीवर उपाययोजना करू शकतो। पुढे आहे 2 वीज पडणे। आता आपण या आपत्तीवर उपाय सुचवूया। उत्तर लिहायचं, 1 आकाशात विजांचा लखलखाट चालू असेल अशा वेळी सुरक्षिततेसाठी घरातच थांबावे। 2 उंच ठिकाणी मैदानात झाडाखाली आसरा घेऊ नये, कारण तेथे विजा पडण्याची शक्यता जास्त असते। 3 विजेचा खांब, टेलिफोनचा खांब, टावर, तारेचे कंपाऊंड अशा ठिकाणी थांबू नये। 4 पाण्यात उतरू नये, पोहणे टाळावे। त्यानंतर 5 घरावर तडीरक्षक बसवावा। अशा प्रकारे आपण वीज पडणे या आपत्तीवर उपाय करू शकतो। पुढे आहे वादळे। आता आपण याचं उत्तर लिहूया। उत्तर, वादळी वाऱ्याने मोठी झाडे उन्मळून पडतात, त्यामुळे अशी झाडे नेहमीच छाटून संभाव्य नुकसान टाळावे। 2 वादळात अडकून पडल्यास सुरक्षित जागी आसरा घ्यावा। आपला ठाव ठिकाणा जवळपासच्या नातलगांना मित्रांना कळवावा। 3 शक्यतो वीज पुरवठा बंद करावा। त्यानंतर 4 वादळात सापडलेल्या इतरांनाही मदत करावी, त्यांना आसरा द्यावा। 5 जाहीर सूचना ऐकून त्याप्रमाणे कृती करावी। उदाहरण, एखाद्या भागात वादळ येणार असेल तर आधीच तेथील लोकांना सुरक्षित जागी हलवले जाते। 6 रेडिओ दूरदर्शनच्या बातम्या नियमित ऐकाव्या। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। पुढील आपत्ती आहे ढगफुटी। आता आपण यावर उपाय लिहूया। उत्तर 1 ढगफुटी झाल्यास खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, त्यामुळे आपण लवकरात लवकर सुरक्षित जागी जाणे महत्त्वाचे आहे। 2 डोंगर पायथ्याशी, नदी किनारी किंवा समुद्राच्या किनारी थांबण्यात धोका आहे, त्यामुळे अशा ठिकाणी जाणे टाळावे। 3 आपण सुरक्षितरित्या घरात राहावे आणि दुसऱ्यांना पण सुरक्षित ठिकाणी जाण्यास मदत करावी। अशा प्रकारे आपण ढगफुटी या आपत्तीवर उपाय करू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक 2 पूर्ण झालेला आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, सत्य के असत्य कारण सांगा। यामध्ये आहे वादळ येणार आहे ही माहिती गुप्त ठेवायची असते। आता हे विधान असत्य आहे, कारण वादळ येणार असेल तर तेथील रहिवाशांना सतर्क करायचे असते। लोकांना आधीच माहिती देऊन सुरक्षित ठिकाणी हलवणे तरच प्राणहानी टळू शकते। त्यानंतर आहे आकाशात वीज कडाडत असताना पोहू नये, तर हे विधान सत्य आहे, कारण आकाशातील वीज पाण्यात उतरू शकते। पाण्यात विजेचा प्रवाह शिरल्यास गंभीर इजा होऊ शकते किंवा मृत्यू ओढवतो। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न ज्वालामुखीचा उद्रेक टाळता येणे शक्य आहे। आता आपण याचं उत्तर लिहायचं आहे। हे विधान असत्य आहे,
कारण ज्वालामुखीचा उद्रेक नैसर्गिक घटना आहे. कोणत्याही उपायाने किंवा आधुनिक तंत्रज्ञानाने असा उद्रेक थांबवता येणार नाही. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक ई. अतिवृष्टीमुळे दुष्काळ पडतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे उत्तर सत्य आहे. याचं कारण आहे अतिवृष्टीमुळे पीक वाहून जाते. अशा दुष्काळाला ओला दुष्काळ म्हणतात. म्हणजे अतिवृष्टीमुळे देखील दुष्काळ पडू शकतो. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. सुनामी म्हणजे काय, ती कशी निर्माण होते. आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया. उत्तर: सुनामी म्हणजे किनाऱ्यावर येऊन धडकणारी पाण्याची मोठी लाट. हा मूळ जपानी शब्द आहे. 2. या लाटा महासागराच्या तळाशी होणाऱ्या भूकंपामुळे तसेच ज्वालामुखीमुळे निर्माण होतात. महासागराच्या तळाशी भूकंप व ज्वालामुखीचे उद्रेक झाल्यावर बाहेर पडणाऱ्या ऊर्जेमुळे महासागरात विशिष्ट प्रकारच्या ताशी 800 ते 900 किलोमीटर इतका वेग असणाऱ्या लाटा तयार होतात. उगमक स्थानाजवळ फार उंच नसणाऱ्या या लाटा खूप वेगाने दूरवर पसरतात. 4. त्या किनारी भागाकडे पोहोचतात तेव्हा त्यांची उंची खूपच असते, सुमारे 100 फुटापर्यंत वाढलेले दिसते. लाटांचा वेग आधीपेक्षा कमी होतो, परंतु त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आ. ढगफुटी म्हणजे काय. तर उत्तर लिहा. अतिशय थोड्या कालावधीत ढग फुटल्याप्रमाणे येणारा मुसळधार पाऊस म्हणजेच ढगफुटी होय. 2. जलचक्रात काही वेळा बदल घडतो. पाऊस देणाऱ्या ढगातून खाली आलेले पाणी जमिनीवर पाऊस बनून पडण्याऐवजी जमिनीकडे उष्ण तापमानामुळे त्याची परत वाफ होऊन ती त्या ढगात सामावली जाते. यामुळे अशा ढगात वाफेचा अधिक साठा होतो. येथे शीघ्र संगणन क्रिया घडून अशी ढगफुटी होते. 3. सुमारे 100 मिलीमीटर प्रति तास किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात पाऊस अचानकपणे एखाद्या विशिष्ट व लहान अशा भूभागावर ढगफुटीमुळे पडतो. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न ई. ज्वालामुखीचे परिणाम स्पष्ट करा. आता आपण याचं उत्तर लिहूया. 1. भूगर्भातील रासायनिक पदार्थ शिलारस, बाष्प, उष्ण चिखल, गंधक इत्यादी भूपृष्ठावर येऊन साचून त्यापासून डोंगर व टेकड्या यांची निर्मिती होते. 2. ज्वालामुखीतून बाहेर पडणारी राख आणि वायू यामुळे वातावरणात हवा प्रदूषण होते आणि तापमानात बरेच वाढ होते. 3. ज्वालामुखीमुळे अनेकदा पाऊस पडतो. 4. लाव्हा रसाखाली जंगल, वस्त्या गाळल्या जातात. 5. मानवासाठी जीवित आणि वित्तहानी होते. 6. निसर्गाचा भूभागच बदलून जातो, जसे की समुद्रातील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे काही बेटे निर्माण होतात. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे ई. विजेपासून जीवितहानी टाळण्यासाठी कोणते उपाय आहेत. आता आपण याचं उत्तर लिहूया. 1. आकाशात विजाचा लखलखाट चालू असेल अशा वेळी सुरक्षितेसाठी घरातच थांबावे. 2. उंच ठिकाणी, मैदानात, झाडाखाली असा आसरा घेऊ नये, येथे विजा पडण्याची शक्यता असते. विजेचा खांब, टेलिफोनचा खांब, टावर, तारेचे कंपाऊंड अशा ठिकाणी थांबू नये. 4. पाण्यात उतरू नये, पोहणे टाळावे. 5. घरावर तडीरक्षक बसवावा. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्रामध्ये आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत महापूर, दरडी कोसळणे अशा आपत्तीवर कोणकोणत्या उपाययोजना केल्या आहेत. आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया. उत्तर: 1. महाराष्ट्र सरकारने आपत्ती व्यवस्थापन विभागाची स्थापना केली आहे. 2. या विभागाद्वारे विविध आपत्तीची आगाऊ सूचना जनतेला देण्यात येते. 3. दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या डोंगराच्या आसपासची गावे रिकामी करून त्यांना पर्यायी जागा दिली जाते. 4. महापुरापासून संरक्षण होण्यासाठी नद्यांचे पात्र कृत्रिमरित्या सरळ करून पाझर तलावाची निर्मिती केली जाते. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात तुम्ही तुमच्या घरामधील कोणकोणत्या बाबी तपासून पाहाल व का. आता आपण याचं उत्तर लिहूया. आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात घरातील खालील बाबी तपासून पाहू. 1. वीज खंडित झाल्यास प्रकाशासाठी बॅटरीवर चालणारी वीजजरी सुरक्षित ठेवू. 2. आपत्तीच्या वेळी उपयोगी पडणारी प्रत्योपचार पेटी तयार ठेवू. 3. घराजवळ वीज पडू नये म्हणून घरावर तडीरक्षक बसवू. 4. काम झाल्यावर गॅस रेग्युलेटरचा स्विच बंद करू. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला पाठ क्रमांक 10 आपत्ती व्यवस्थापन या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण झालेला आहे. मला आशा आहे तुम्हाला हा स्वाध्याय नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा स्वाध्याय आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.